2026 होळी. होळी कधी आहे? होळीचा शुभ मुहूर्त आणि विधी. होळीची पूजा कशी करावी? होळीचे काय महत्त्व आहे? होळी सण का साजरा केला जातो? याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 2026 मध्ये होळीचा सण 3 मार्च रोजी होलिका दहन आणि 4 मार्च रोजी रंगवली होली धुलवड असा साजरा केला जाईल. 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:22 पासून ते 8:51 पर्यंत अंदाजे या शुभ मुहूर्तावर होलिका दहन करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 4 मार्चला रंगांची होळी खेळली जाईल. या सणात निसर्गाशी नाते जपत रासायनिक रंग टाळून नैसर्गिक गुलाल वापरावा. नैसर्गिक रंगाचा वापर करून ही होळी खेळली जाईल. 2026 होळी मुहूर्त आणि तारखा. पौर्णिमा तिथी सुरू 2 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:55 नंतर सुरू होईल आणि पौर्णिमा तिथी समाप्त 3 मार्च 2026 रोजी संध्याकाळी 5:07 समाप्त होणार आहे. होलिका दहन म्हणजे छोटी होळी 3 मार्च 2026 मंगळवारी येत आहे. शुभ मुहूर्त होलिका दहनासाठी 3 मार्च रोजी संध्याकाळी 6:22 पासून ते 8:51 पर्यंत होळी दहन केली जाईल. होलिका दहन कसे करावे? पूजा विधी. पूर्वतयारी. होलिका दहनासाठी चंदनाचे लाकूड, एरंड किंवा जंगली लाकूड वापरावे. पूजा. होलिकेच्या ठिकाणी जाऊन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून पूजा करावी. छान अशी रांगोळी काढावी. सामग्री. पूजा करताना हळद, कुंकू, फुले, गूळ, बत्तासे, नारळ आणि कापसाची माळ अर्पण करावी. होळीला प्रदक्षिणा घालावी. होलिकेभोवती कच्चा सूत धागा गुंडाळून 5 किंवा 7 प्रदक्षिणा घालाव्यात. होळीमध्ये नारळ किंवा दूध अर्पण करावे. दहन. अग्नी प्रज्वलित करून होलिकेला अग्नी अर्पण करावा. होळीला काय करावे? होळीला काय करावे? होळी दिवशी अग्नीमध्ये दूध किंवा नारळ अर्पण केला जातो. नैसर्गिक रंगाचा वापर. झाडांच्या फुलांपासून उदाहरणार्थ पळस बनवलेला नैसर्गिक रंग किंवा गुलाल वापरावा. गोड पदार्थ. होळीला पुरणपोळी, गुजिया, थंडाई यांसारखे पारंपरिक गोड पदार्थ बनवावेत. समाजाशी जुळणे. मित्र आणि कुटुंबासोबत रंगांचा आनंद घ्यावा. स्वच्छता. होळी खेळल्यानंतर अंघोळ करून स्वच्छ पाळावी. होळी खेळल्यानंतर अंघोळ करावी, स्वच्छ व्हावे व नैसर्गिक रंगानेच होळी खेळावी. होळी खेळण्यामुळे समाजाशी जुळले जातात. होळीला काय करू नये? रासायनिक किंवा पक्के रंग वापरू नका. ते त्वचेसाठी हानिकारक असतात. पाण्याचा अपव्यय टाळावा. रंगांची होळी खेळताना पाण्याचा जास्त वापर करणे टाळावे. त्रास देणे. कोणालाही जबरदस्तीने रंग लावू नये किंवा घाणेरडे रंग वापरू नका. अनावश्यक लाकूड. होलिका दहनासाठी हिरवी झाडे तोडू नका. केवळ सुकी झाडे वापरावीत. होलिका दहनासाठी सुक्या लाकडांचाच वापर केला जातो. सुकी लाकडे किंवा गोवऱ्या वापराव्यात. विशेष माहिती. 2026 मध्ये होळीच्या काळात दुर्मिळ खगोलीय घटना म्हणजे चंद्रग्रहण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे होलिका दहनासाठी वरील शुभ मुहूर्त दिलेल्या शुभ मुहूर्तावरचाच वापर करणे योग्य ठरेल. थँक्स फॉर वॉचिंग.